दुसरा सेमीफायनलचा सामना. ऑन स्ट्राइक सूरज निकम, नॉन स्ट्राइक राजेंद्र रणवरे. यस, पंचांचा कॉल येतोय. यस, लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन सुशांत हप्पे, RKCC चिखलवाडीचा वंडर बॉय. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. फिल्डर कडून चुकी होतीये. बॉल चाललाय सर वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सूरज निकमच्या बॅट मधून येतोय दिमागदार असा चौकार. एवढीच पहिल्याच बॉलवरती मात्र चौकाराने अकाउंट ओपन केले सूरज निकमने स्वतःचा आणि सांघिक देखील. ओव्हरपिच चेंडू होता, त्याला मिडॉनच्या दिशेने धाडलं. ज्या बॉलवरती चौकार आला, फिल्डर कडून थोडीशी चुकी झाली. दुसरा बॉल घेऊन सूरजसाठी सुशांत हप्पे. इथे मात्र काय घडतंय, शरीरभेदी मारा यावेळीच स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. चार धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. देखील बॅटची लिडिंग एज घेत बॉल चाललाय, मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये चांगला प्रयत्न. एफर्ट्स ला जवाब होते. कौतुक करावं लागेल एफर्ट्स साठी, आणि टाळे आपसुकच वाजतायत. एफर्ट्स निश्चितच चांगले होते त्या ठिकाणी. फ्लाइंग स्लिपला जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्याकडून प्रयत्न तर निश्चितच जरूर झाला. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. आणि आता मात्र ऑन स्ट्राइक मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच राजेंद्र रणवरे, एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र आखोड टप्प्याचा बॉल, चूक घडतीये सुशांत कडून, चूक घडतीये आणि बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार येईल राजेंद्र रणवरे यांच्या बॅट मधून. चला, आयोजन समितीला विनंती असेल की बॉल बाहेर गेलाय आणि बॉल आणायला तिथे कोणी नाहीये. विनंती असेल सर्व आयोजन टीम सीमारेषी लगत उभं राहायचंय. चला, विनंती असेल संपूर्ण आयोजन संघ, विनंती असेल की आपण त्वरित सीमारेषेच्या लगत जाऊन उभं राहायचंय, कारण बाहेर गेलेले बॉल यायला देखील वेळ होतोय. इथून मात्र आपण जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे पहिलाच बॉल फेस करताना राजेंद्र रणवरे यांच्या बॅट मधून षटकार आले. थोडीशी चुकी झाली आहे सुशांत कडून. आखूड टप्प्याचा बॉल हाताळला, त्याला हुक प्रकारचा फटका खेळला पाहायला मिळाला, ज्याच्यावरती षटकार आला. षटकाराने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे चांगला बॉल आहे. इथे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. बॉल जसा पिचिंग झाला, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना दुसरा सेमीफायनलचा सामना. कोणता संघ मासवडे टीम समोर फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय जरूर. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. यस, तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. आणि इथून आपण जर पाहिलं ना तर 3 धावेच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 14 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि त्याच्यानंतर धावफलकावरती तब्बल 14 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश खेतल. एव्ही सवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने मात्र दिनेश खेतलने आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली होती का? आवाज तर आलाच होता निश्चितच. एकच धाव येते. सिंगलने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू मध्ये एकच दुसरा मोठा फटका आला तर मात्र निश्चितच एक फायटिंग टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती लागलेलं पाहायला मिळेल. अन्यथा यावेळेस मात्र सरळ बॅटने समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये सक्सेसफुल फटका येतोय सूरज निकमच्या बॅट मधून. क्रॅकिंग असा षटकार. चेंडू होता त्यावरती आक्रमण केलं जात आहे. षटकार आलेला पाहायला मिळाला सूरज निकमच्या बॅट मधून मात्र. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. थोडंसं टप्पा चुकला दिनेश कडून. ओव्हरफेज चेंडू झाला. मागील 3 चेंडू ज्या टप्प्यावरती हाताळले होते त्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर झाला नाहीये. त्याच याही बॉलला भिरकावून दिलंय, पाठवलंय, जा शोधूनच नाही सांगतोय सूरज निकम. सूरज निकमच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुशांत हप्पे बॉलच्या दिशेने येत आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे फिल्डर कडून चुकी होतीये. फिल्डर कडून चुकी होतीये. इथून मात्र तिसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 एक्स्ट्रा आल्या. याचा अर्थ धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 30 या आकड्यावरती. अजूनही एकाच चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली आहे. अशा मुवमेंटला तुमच्याकडून चुका होणं अपेक्षित नसतं. यावेळेस मात्र फटका तर फसलाय जरूर. कोणताही क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने नाहीये. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का? यस, तिसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय आणि इथून मात्र पाहावं लागेल तिसरी धाव कंप्लीट होईल का? यस, 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 3 धावेंच्या मदतीने पहिल्या 17चा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल.
जाऊया उत्तर अर्धाला सुरुवात होईल, जिथे पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर सूरज निकमच्या वादळी खेळीच्या जोरावरती धावफलकावरती तब्बल 33 धावा लावले अंबरडे संघाने आणि जिंकण्यासाठी आव्हान सेट केलं 34 धावेंचं. सलामीची जोडी आरकेसीसी चिखलवाडी संघाकडून देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आरकेसीसी चिखलवाडी संघाचा वंडर बॉय अर्थातच सुशांत थप्पे, त्यांच्या समवेत दिनेश खेताल. सुशांत आणि दिनेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र रणवरे पहिला बॉल घेऊन सुशांत खेत हप्पेसाठी. इथून मात्र स्विंग अँड मिस बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलने मात्र इथून सुरुवात झालेली पाहायला मिळते सेकंड इनिंगला. कोणता संघ ठरणार मासवडी टीम समोर फायनल मध्ये भिडताना? मासवडी टीम आजच्या दिवसातील पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा संघ या सामन्यातील विजेता संघ पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटची लिडिंग आहे, झेल घेण्याची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज सुशांत थप्पे बॅक टू द डगआउट. इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर सुशांत थप्पे स्वतःवरती नाराज असतील. मागील मॅच मध्ये चांगला खेळ केला, पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ केला, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांची बॅट तळपली नाहीये, त्यामुळे स्वतःवरती देखील नाराज असतील निश्चितच. सुशांत थप्पे माघारी परतले. सागर केसरकर नवीन फलंदाज. पहिलाच बॉल फेस करताना पुन्हा एकदा यावेळेस मात्र सिंगल हँडेड कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या अवाक्या बाहेरचा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून मात्र संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय. एक सिंगलने धावफलकाचा श्रीगणेश झालेला पाहायला मिळतोय. दिनेश खेतेल दरम्यान ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. राजेंद्र रणवरे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथे विनायक मात्र कुठली चुकी करत नाहीयेत. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय आरकेसीसी चिखलवाडी टीमला. दिनेश खेतल मोठा फलका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून विशाल साठी देखील हा बॉल. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. धावफलक जर पाहिलं तर एकाच धावसंख्येवरती स्थिरावलेला पाहायला मिळत आहे. एक या आकड्यावरती थांबलेला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन चांगला फटका चपराक लगावली आहे. जरूर क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत, परंतु अखेरच्या क्षणी मात्र बॉलने रेस जिंकली आहे आणि अखेरच्या बॉल वरती आलाय चौकार. चौकाराने मात्र धावफलक थोडस हलताना पाहायला मिळत आहे. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे.
च्या दिशेने 6 चेंडू 29 धावांची गरज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र सचिन मानेला आमंत्रित केलं जात आहे. सागर केसरकर पहिलाच बॉल फेस करताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वन बाउन्स घेत सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. इथून आपण जर पाहिलं तर सागर केसरकरच्या बॅट मधून चौकार तर आलाय जरूर, परंतु हा चौकार विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसा आहे का हे देखील पाहावं लागेल. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. समीकरण आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 25 धावा सागर केसरकर साठी सचिन माने ऑन बॉलिंग ट्रॅक पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका, फ्लिकचा फटका. एफर्ट चांगले होते, प्रयत्न विजयी कडून निश्चितच चांगला झाला. धावचीची संधी इथून पाहावं लागेल. ज्या पद्धतीचं फिल्डिंग सजवली होती त्याच धाटणीची गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळते सचिन कडून. फ्लिकचा फटका आपण पाहिला. यावेळेसचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय सूरज निकम. आणि इथून आपण जर पाहिलं तर चांगला प्रयत्न राजेंद्र रणवरे यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळाला. 2 धावा निश्चितच घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणे 21 धावा बनवावे लागतील. 3 चेंडू 21 धावांचे इक्वेशन. सागर केसरकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन माने गोलंदाजीसाठी सज्ज होताना परत यावेळेस मात्र यस व्हाईट बॉल येतोय. 1/3च्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. 3 बॉल आणि 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 20 धावांची गरज असेल 3 मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय जरूर. पहिला दुसरा प्रयत्नात फंबल झाले. इथून आपण जर पाहिलं ना तर निश्चितच थोडंसं मॅचची दिशा आपण स्पष्ट होताना पाहायला मिळते. विनंती असेल मासवडे टीमचा कॅप्टन आपण त्वरित यायचंय. चला राकेश कांबळे आपण टॉस साठी या. इथून मात्र मॅचची औपचारिकता शिल्लक असेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चौकार तर आलाय जरूर. यावेळेस मात्र झेल घेण्याची संधी. कुठलाही क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावत. 3 क्षेत्ररक्षक कुठलाही क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आणि इथून मात्र सामना संपन्न होतोय. विजयी झालाय अर्थातच डोंजाई स्पोर्ट्स संबळले हा संघ आणि पराभवाला सामोरं जावं लागलंय अर्थातच RKCC चिखलवाडी संघाला. विजेत्या संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. पराभूत संघाला देखील देऊया शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी. चला विनंती असेल राकेश कांबळे आणि राजेंद्र रणवरे आपण त्वरित या. नाणेफेक केली जाईल. या स्पर्धेचा फायनलचा महामुकाबला. एका बाजूला डोंजाई स्पोर्ट्स संबळले आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर